महत्त्वाची बातमी। सुनेत्रा पवार आज संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। सुनेत्रा पवार आणि जय पवार मुंबईतल्या देवगिरी बंगल्यावर दाखल झालेत। सुनेत्रा पवार राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत। आज दुपारी 2 वाजता सुरुवातीला राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडेल। या बैठकीकरता विधिमंडळात उपस्थित असतील सगळे आमदार। त्यानंतर सुनेत्रा पवार पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील। सुनेत्रा पवारांचा अल्पपरिचय अर्थात धाराशिव या ठिकाणी जन्माला आलेल्या सुनेत्रा अजित पवार माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचा अर्थात असताना राजकीय वारसा लाभला। 85 मध्ये अजित पवारांसोबत लगीनगाठ बांधली गेली। त्यानंतर समाजकारणात खऱ्या अर्थानं प्रवेश झाला। शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचं महत्त्वाचं योगदान। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याकडे सुनेत्रा पवार यांचा कल आहे। विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम त्यांनी हाती घेतलेले आहेत। विश्वस्त आहेत त्या। राज्यसभेवर 18 जून 2024 मध्ये त्यांची निवड झाली। खासदार म्हणून त्या नियुक्त झाल्या। बारामती टेक्सटाईल कंपनीच्या अध्यक्षपदी विराजमान आहेत। सामाजिक शैक्षणिक पर्यावरणीय कार्यात निश्चितच सुनेत्रा पवार यांची उल्लेखनीय कामगिरी आहे। एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाची स्थापना सुद्धा त्यांनी केली। शेती पर्यावरण संरक्षण या क्षेत्रातही त्यांचं काम वाखाणण्याजोगं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांच्याकडे। मनीष, देवगिरी बंगल्याबाहेर तुम्ही आहात। याच बंगल्यात सुनेत्रा पवार आणि अर्थात जय पवार सुद्धा आहेत। अजित पवार यांचे कुटुंबीय कोण कोण भेटी करता देवगिरी बंगल्यात पोहोचताय, काय घडतंय बंगल्यात आतमध्ये आणि बाहेर सुद्धा? लागवे मॅम, आपण जर काल सुनेत्रा पवार या बारामतीवरून मुंबईच्या दिशेने निघाल्या होत्या, त्या पहाटे 3:30 दरम्यान त्या या देवगिरी बंगल्याच्या इथे पोहोचल्या आणि सोबत त्यांचा मुलगा जय पवार देखील सोबत आहे। आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार गटाच्या संपूर्ण जे आमदार आहेत, पदाधिकारी आहेत, यांची बैठक जी आहे ती बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये गटनेता जो आहे पक्षाचा तो ठरवला जाईल आणि सोबत चर्चा देखील केली जाईल की भविष्यातील कशा पद्धतीने राष्ट्रवादीची पुढची वाटचाल आहे राहणार आहे। त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करतील। हा शपथविधी सोहळा देखील पार पडणार आहे। पण मात्र सध्या याच आपण देवगिरी बंगल्याच्या परिसरात बघतोय की सध्या हे पवार कुटुंब, अजितदादा पवार यांचं कुटुंब जे आहे ते बंगल्याच्या आतमध्ये आहे। पण मात्र या ठिकाणी अजून कुठलेही पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी भेटायला आलेले नाही आहेत। थोड्या वेळानंतर जसं जसं दिवस पुढे ढकलला जाईल त्यानंतर या ठिकाणी रेलचेल जी आहे ते मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल। कारण की अजितदादांचं ज्या पद्धतीने राज्याच्या कारभारामध्ये ज्या पद्धतीने वर्चस्व होतं त्याला कुठेतरी छेद मिळू नये यासाठीच सुनेत्रा पवार यांच्या नावाची जी आहे ती नोंद जी पुढे आली आणि त्यानंतर या उपमुख्यमंत्री पदावरती सुनेत्रा पवार यांनी शपथ घेण्यासाठी त्या तयार झाल्या आणि त्यामुळेच आता राज्याच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गट पुढे येतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लागवे मॅम। अगदी मनीष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।